कारण जे मत कमळाचे आणि घड्याळीचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर ही ताकद आता हलू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हरली नाही पाहिजे हा निश्चय केला आणि म्हणून ही महायुती आम्हाला घडवण्यामध्ये यश स्वतःचे स्वार्थ स्वतःचा इगो आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ही शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून ही युती केलेली आहे। माझाही अनुभव आहे, धनंजय मुंडेंचा धनुभाऊंचा अनुभव तर जिल्हा परिषदचा आहे। मी जिल्हा परिषद स्किप केली, मी एक पायरी उडी मारून डायरेक्ट विधानसभेत गेले। तर आता त्यांना विधान परिषदचा अनुभव होता, मला तो नव्हता, आता मी तोही घ्यायले। म्हणजे आमच्या अनुभवांची वेगवेगळी आमची उलाढाल चालू आहे, पण या परळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या गल्लीतल्या राजकारणाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना 22-23 वर्षाचा, मला 20 वर्षाचा, 2-4 वर्षाचा फरक आहे। या एवढा मोठा अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा आपण एका विकासाकडे नेणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका नाही। ही परळी नगरी आहे, मुंडे साहेबांचं नाव या परळीपासून आपण वेगळं करू शकणार नाही। या परळीमध्ये मुंडे साहेबांनी जसं इथे जन्म घेतला आणि इथेच शेवटचा श्वास घेईपर्यंत काम केलं, तसंच या परळीच्या विकासाच्या साठी सर्वतोपरी त्याच्या विकासाच्या पाठीमागे उभे राहायची माझी भूमिका। मी आमच्या पद्मश्रीजींना म्हणेन, भैयाला म्हणेन की आपण जेव्हा नगराध्यक्ष व्हाल एक आगळा वेगळा आदर्श असा आपल्या परळीच्या लोकांना आपण घालून देऊ आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर फक्त आणि फक्त कामाने देता येत नसतं। शब्दाने शब्दाला उत्तर देऊन काहीच मिळत नाही, पण कामाने उत्तर देऊन आपण या परळीचं महाराष्ट्रामध्ये विकासात सगळ्यात अग्रेसर असं शहर हे नाव करण्यासाठी हा मोठा संगम अत्यंत महत्वाचा होता। मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मला वाटतं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते आणि नगरोत्थानची नवीन योजना आली। परळीने कधी मला फंड तरी किती होता तेव्हा फंड नव्हता, लोक लाख 2 लाख फंड मागायचे, त्याच्यातच खुश व्हायचे। आता मीच बिघडवलं, पुन्हा ग्रामविकास मंत्री झाल्यावर 2 कोटी दिले तरी पुन्हा कमीच वाटायलेत लोकांना। पण तेव्हा आमच्याकडे फंडही 50 लाख रुपये होता, 2 कोटी 3 कोटी फंड नव्हता आमदारांना आणि त्यावेळी 40 कोटी नगरोत्थानमध्ये आले। खूप मोठा परळीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होतं, त्यामुळे परळीचा चेहरा मोहरा होता। हे परळीमध्ये मी वाढले, धनंजय इथेच वाढले। या परळीच्या सरस्वती विद्यालयात माझं शिक्षण झालं। पहिलं शिक्षण तर जिल्हा परिषदच्या शाळेत झालं, सायकलवरून ट्युशनला, सायकलवरून शाळेला, सायकलवर मैत्रिणींच्या वाढदिवसाला, कशालाही या परळीमधून प्रत्येक रस्त्यावरून मी फिरले। या परळीचं ते रूप पालटावं हेच स्वप्न घेऊन आमदार झाले होते, हेच स्वप्न घेऊन मंत्री झाले। पण असं झालं की मी मंत्री झाले, तुम्ही नगरपालिका दणकवून आमची पाडली, त्यामुळे जे परळीसाठी मला करायला शक्य होतं ते करता आलं नाही। म्हणून हा विषय आम्ही आता बाजूला केलाय की आपण जर एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि तो विकास जिंकवण्यासाठी आम्ही एकत्र केला। आता त्यांच्या काही खास गोष्टी आहेत, आमच्या काही खास गोष्टी आहेत। या 2 खास गोष्टी एकत्र झाल्यानंतर किती परळीच्या दृष्टीने खास असे निर्णय होतील याचा आपण कल्पनाही करू शकत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।